बोलो सर, नमस्कार. नमस्कार साहेब. आज 8 मे 2026 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले, आवक काय? आजची साधारणतः एक 22-23 हजार क्रेटची आवक आहे आणि टोमॅटोला 350 ते 450 रुपये असा सरासरी क्वालिटीनुसार बाजारभाव आहे. एका दोन वकलं 500 रुपये पण गेलेली आहेत. ते मॉलवाले वगैरे थोडंसं क्वालिटी पाहून त्याचं, पण जनरली सरासरी 400-450 रुपये सर्व मालाला बाजारभाव आहे. गावठी टोमॅटो गावठी तेच रेंजमध्ये 350 ते 450, जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणेच आहे. कुठल्या व्हरायटीज मार्केट? व्हरायटी आता सध्या साऊ येते, विरांग येते, अथर्व येते, अजून एक दोन नवीन व्हरायटी चालू झाले 62-42 वगैरे ते पण येते. आता हळूहळू आता विरांग संपत जाईल आणि हे बाकीच्या व्हरायटी चालू होतील. आता सध्याची जी आवक होते 20-25 हजार क्रेटची आवक होती, उन्हाळा असताना एवढी आवक नसते. काय झालं, मागच्या वर्षी जर तुम्ही ऑब्झर्व केलं साहेब, तर मागच्या वर्षी एवढे काय बाजारभाव नव्हते, पण आपल्या या मार्केटला नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, शिरूर, इकडं पार बारामती, इंदापूर, म्हणजे बीड, इकडनं सर्व जागेवरून माल यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं आवक ही आपल्या मार्केटला आता याच्या पुढे सुद्धा अशीच आवक राहील. टोमॅटो मार्केट म्हणजे बाजार समितीने टोमॅटो मार्केटची वेळ 11 तारखेपासून बदलली. ती नेमकी वेळ काय असणार आहे आणि वेळ का बदलली? वेळ बदलायचं कारण असं झालं का दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. मागच्या वर्षीची जी वेळ होती 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत होती, म्हणजे जनरली 9 ते 3 मार्केट चालायचं. पण सर्वांची अशी मागणी आली की बाबा नंतर ऊन जास्त वाढतंय, 38, 40, 42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात आहे, मग थोडंसं टायमिंग थोडंसं लवकर करण्यात यावा. तर म्हणजे 9ची वेळ होती तर 8:30 आपण केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे का 8:30 पर्यंत 8-8:30 पर्यंत आपल्याला बाहेरच्या राज्यातले जो व्यापार होतो तिकडं काय माल विकतोय, काय बाजार निघतील तिकडं, इकडं काय आपल्याला म्हणजे कसं त्या पद्धतीने ऑर्डर वगैरे घेता येतात, पेमेंटचं कसं शेड्यूल असते ते पाहण्यासाठी. मग काही शेतकऱ्यांची मागणी समजा 7 वाजताची होती, काही व्यापाऱ्यांची मागणी 10 वाजताची होती. मग आपण त्याच्यातला सुवर्ण मध्य साधून एक 8:30 ते 3 अशी आता नवीन मार्केटची सोमवारपासून वेळ झाली. 2 वाजता आला, 2:30 वाजता आला, 2:45 वाजता आला, 3 वाजता आला, तर त्याचा माल खरेदी करणार नाही. तो 3 तो म्हणजे 8:30 वाजल्यानंतर तो कधीही जरी आला तरी आपण त्याचा माल खरेदी करणार. म्हणजे असं नाही ना का म्हणजे टोमॅटो मार्केटला आलाय आणि वेळ वगैरे तसं काय नाही. जर समजा त्याच्यानंतर आला ना तर आपण त्याचा माल घेणार आहे. आता पूर्वी असं व्हायचं, सकाळी एक बाजारभाव, दुपारनंतर एक वेगळा बाजारभाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण व्हायची. ओके, तुम्ही व्यापारी पण आहात, संचालक पण आहात, कशा प्रकारची काळजी घ्या? नाही, आता सर्व शेतकऱ्यांना आणि यांना व्यापाऱ्यांना मी असं सगळ्यात पहिलं आव्हान करेल का टोमॅटो मार्केटची वेळ 8:30 झाली, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्या म्हणजे रात्री यायचे, मुक्कामी करायचे, तसं काही करू नका. 8:30च्या नंतर मार्केट चाललं तर दिवसभर मार्केट चालणार आहे. जसं जसं माल येईल जसं व्यापाऱ्यांना हे तसं तशी खरेदी होणार आहे. त्याच्यामुळे उगाच सकाळी येऊन गर्दी करू नका. मार्केटमध्ये गर्दी जास्त झाली का बाजारभावावरती चढ उतार होत राहतो. म्हणजे हा इथलाच नाही, अख्ख्या भारतातला आपल्याला अनुभव आहे. कारण कसं होतं, डिमांड सप्लायचा खेळ आहे आणि सकाळी सकाळी समोरच्या मार्केटमधून जे रिपोर्ट येतात त्याच्यानुसार इकडे खरेदी चालू होते. तर माझं शेतकऱ्यांना हेच आव्हान राहील का 8:30 वाजताचं मार्केट आहे, आपण 8:30च्या नंतर तुम्ही मार्केटमध्ये येत चाला. उगाच सकाळी लवकर येऊन गर्दी करू नका. त्याच्यामुळे आपल्याला बाजाराचं आणि याचं सर्वांचं समतोल राखता येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.